मौजे डिकसळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथील मी रहिवासी सचिन सटवा वाघमारे, राणा डिकसळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव या गावचा मी रहिवासी सर्वसाधारण सामान्य नागरिक आहे। डिकसळ ग्रामपंचायत ही सर्व नागरिकांची एक हितासाठी सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतःची एक ग्रामसभा ही संसदेपेक्षाही मोठी आहे असे केंद्रीय तरतूद असताना सुद्धा सदरील ग्रामपंचायतमध्ये अनियमित कारभार, आर्थिक अपहार, विविध योजना 14 आणि 15व्या वित्त आयोगातील तसेच ग्रामपंचायत विकास योजनेतील मंजूर आराखड्यातील जी कामे ग्रामपंचायतमार्फत होत आहेत ती कामे तत्कालीन ग्रामसेवक व इतर काही लोकप्रतिनिधी यांनी बोगस आणि चुकीचे कामे दाखवून त्यांनी बिले उचललेले आहेत आणि ते बिले उचलण्यासाठी याला जबाबदार हे तत्कालीन ग्रामसेवक, त्यांचे बिले काढण्यासाठी वरिष्ठ अधिकारी म्हणून ग्राम विस्तार अधिकारी तसेच BDO हेही तितकेच जबाबदार आहेत। मग गावचा विकास तर खूपच लांब राहिला। कळंब तालुका हा तालुका असताना त्याच्यापेक्षा जास्त महसूल डिकसळ ग्रामपंचायतीला उपलब्ध किंवा जमा होत असताना त्या मानाने डिकसळ ग्रामपंचायतमध्ये तशी नागरिकांना पूरक भौतिक तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। अजूनपर्यंत ग्रामपंचायतने काही तशी तजवीज केलेली दिसून येत नाही। या प्रकरणी सर्व गावातील नागरिकांना गावातील काही ग्रामपंचायतमधील तथाकथित पुढारी हे गावातल्या लोकांना मूर्ख बनवून स्वतःचा खिसा भरण्याचे ते काम करत आहेत। तसेच आता सध्या केंद्र शासनाची जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जे काही पाण्याच्या टाकीचे काम चालू केलेलं आहे आणि ते पूर्ण गावामध्ये मुख्य जलवाहिनी रस्ते उखडून पसरवण्यात आलेले आहेत। त्या माध्यमातून सर्व नागरिकांना नवीन नळ जोडणी कनेक्शन देण्याची उपाययोजना केलेली आहे। परंतु केंद्र सरकारची सर्व नागरिकांना मोफत हर घर जल योजना अशी योजना असतानाही तत्कालीन ग्रामसेवकाने त्या योजनेच्या नावाखाली 1500 रुपये सक्तीने घेऊन एकूण जमा झालेली रक्कम करोडो रुपयाची रक्कम त्या तत्कालीन ग्रामसेवक व इतर ग्रामसेवकाचं नाव काय? आता त्या ग्रामसेवकाचं नाव मला काय माहीत नाही, पण जो कोणी असेल त्या ग्रामसेवकाने ते जमा झालेली एकूण रकमेचा आर्थिक अपहार केलेला आहे। त्या रकमेचा कोणत्याही पद्धतीचं आर्थिक मूल्यांकन किंवा अधिकार नसताना तो निधी त्यांनी हडप करून कोणत्या कामास विनियोग केला त्याचे गावकऱ्याला किंवा ग्रामसभेमध्ये काहीही माहिती सादर केलेली नाही। अशा पद्धतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने मौजे डिकसळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कालच्या 1 जुलैला सत्याग्रह आंदोलन अशाच पद्धतीने केलं होतं की दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तालुका विभाग प्रमुख असणारे गट विकास अधिकारी यांनी कारवाई करण्यासाठी किंवा कारवाई करण्यात यावी। प्राथमिक चौकशी अहवाल विस्तार अधिकाऱ्याने सादर करून पण त्या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये पूर्णतः दोष आढळून आलेला आहे। तरी पण BDO साहेब या प्रकरणात संबंधित खातेनिहाय ग्रामसेवक असतील अगर काही लोकप्रतिनिधी यांच्या दबावाखाली येऊन ते त्यांना पाठीशी घालत आहेत किंवा काही कार्यालयातील काही दस्तऐवज संचिका काम केलेले काही त्यांच्या इतर संचिका असतील त्याच्यामध्ये फेरफार होण्याच्या हेतूने दप्तर दिरंगाई करत आहेत आणि सुनावणीवर सुनावणी घेण्याचं नाटक करत आहेत। मग यास जबाबदार हे BDO पण आहेत। त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे मी तक्रारी अर्ज तयार केलेला आहे। जर समजा प्रशासकीय लेवलवर जर कारवाई झाली नाही तर त्याच्यानंतर मला पोलीस कारवाई करण्यासाठी तक्रारी अर्ज सादर करावा लागेल। कारण जर प्रशासकीय यंत्रणा काम किंवा कुचकामी ठरत असेल तर त्याच्यावर पोलीस
फौजदारी यंत्रणेमार्फत कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी मी आज या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण गावाच्या वतीने उपस्थित झालेलो आहे.